हॅलो एव्हरीवन, मी मोनाली तुम्हा सर्वांचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करते। तर या ठिकाणी आपण बघतोय बृहन्मुंबई म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका 2024 साठी जी आता ॲडव्हर्टाइज झाली 1846 पदं भरली जाणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता महत्त्वाची कोणती आहे, त्यानंतर कोणते विद्यार्थी कोणत्या स्ट्रीममधून पास झालेले आहेत, त्यानंतर ते एलिजिबल असतील, किती पर्सेंटने ते लागणार आहे त्यांना, की म्हणजे फॉर्म भरण्यासाठी क्रायटेरिया मेन महत्त्वाचं काय ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर त्यानुसार महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं वय किती असायला हवं, की किती वयापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता। ठीक आहे, म्हणजे वयोमर्यादा आणि शैक्षणिक अर्हता या दोन गोष्टी महत्त्वाच्या आपण बघूयात एकदम फास्ट फॉरवर्ड पद्धतीने। तर कार्यकारी सहाय्यक हे पद, ज्याला की पूर्वी आपण काय म्हणत होतो लिपिक या पदाने ओळखत होतो, आता त्याला कार्यकारी सहाय्यक हे असं पद एक छान असं नाव त्यांनी दिलेलं आहे। ठीक आहे, उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच आपले एसएससी सर्टिफिकेट असलं पाहिजे, 10th पास असलं पाहिजे आणि तिथेच पुढे सांगितले किंवा तत्सम परीक्षा म्हणजे त्यासारखीच कोणती त्याच लेवलची परीक्षा प्रथम प्रयत्नात सांगितलेला आहे, 10वी पास पहिल्या प्रयत्नातच झालं पाहिजे असा पहिला क्रायटेरिया आहे। आणि दुसरा क्रायटेरिया आपण बघा, उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या म्हणजे एनी ग्रॅज्युएट वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा। म्हणजे तुमच्या जर 3 वर्षाचा कोर्स आहे आणि तो 3 वर्षातच कंप्लीट केलाय, फायनल इयरचा तुमचा रिझल्ट तुमच्या हातात आला आणि तुम्ही ऑल क्लिअर सब्जेक्ट आहे, इन केस तर 50% असतील तरी चालेल, तुम्ही हा फॉर्म भरू शकता। पण 45% गुण असतील तर फॉर्म भरता येणार नाही। ज्याचा 3 वर्षाचा आहे किंवा 4 वर्षाची डिग्री आहे आणि 4 वर्षाच्या जागी 5 वर्ष लागतात ते क्लिअर करायला, तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही। 3 वर्षाची डिग्री 3 वर्षात, 4 वर्षाची डिग्री 4 वर्षातच कंप्लीट केलेली असली पाहिजे। इन केस मध्ये जरी एटीकेटी असतील तुम्हाला आणि पुढचे पेपर देता पुढच्या क्लासमध्ये गेलाय, पण फायनल इयर क्लिअर करताना तेव्हा तुम्ही ऑल क्लिअर आधीच्या सब्जेक्ट तुमचे क्लिअर झालेले असले पाहिजेत, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। आणि शिवाय मेन पॉइंट म्हणजे 45% गुण त्याच्यामध्ये हवेत। आता इथं किंवा और पण सांगितलंय की ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये सत्र पद्धत अवलंबली जात असेल, सत्र पद्धत म्हणजे सेमिस्टर पद्धत तुम्हाला माहिती आहे की सेमिस्टर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम तुमच्या घेतल्या जातात। त्या विद्यापीठातील उमेदवारांची टक्केवारी कशा पद्धतीने करण्यात येईल, तर सदर टक्केवारी 45% गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहेच, पण ज्याला 7 पॉइंट ग्रेडिंग सिस्टीम आहे सीबीजीएस प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठातील उमेदवारांच्या सर्व विषयांच्या गुणांची एकत्रित टक्केवारी करण्यात येईल। कळालं काय म्हणजे आता ग्रेडिंग असतं ना त्या ठिकाणी, आता ओ ग्रेडिंग पर्टिक्युलर म्हणजे 70 अँड अबाव असतं काही ह्याच्यामध्ये 7 ग्रेडिंग सिस्टीम मध्ये, त्यानंतर पुढचा ए असेल तर 60% अँड अबाव असेल। ठीक आहे, तर हा एक पर्टिक्युलर 60 to 69.99 असं काहीतरी पर्टिक्युलर, ते मुंबईमध्ये पण हा प्रकार वापरला जातो बघा एका युनिव्हर्सिटीमध्ये, मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये। ठीक आहे, तर या फॉर्म्युला वाईज तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करणार आहेत। मग प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले त्याची टोटल आणि ज्या पद्धतीने त्यांनी ग्रेडिंग केलेलं आहे त्या पद्धतीने ती ग्रेडिंग घेतली जाईल आणि ती ग्रेडिंग म्हणजे CGPA अशा पद्धतीने ती टाकली जाईल। आणि मग हे 7.1 इंटू CGPA आणि पुढे +11 केलंय, तर हा फॉर्म्युला आहे, त्यानुसार तुमची ग्रेडिंग केली जाईल। तर 7 पॉइंट ग्रेडिंग मार्क्स तुमचे कॅल्क्युलेट केले जातील। त्यानंतर तसेच 10 पॉइंट ग्रेडिंग सिस्टीम ऑल्सो लाईक दॅट CBCS प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठातील उमेदवारांची टक्केवारी याच सूत्रानुसार करण्यात येईल। जर आता एक्झाम्पल म्हणून जर आपण बघितलं की एखाद्या विद्यार्थ्याचा CGPA किती आहे 6.2 आहे, समजा त्या विद्यार्थ्याचा CGPA आहे 6.2 आहे, म्हणजेच काय याच्यात त्याला कुठे घालणार आहेत, इथं घालणार आहेत, म्हणजे 7.1 इंटू CGPA 6.2 आहे +11 आहे, मग याचीच जी काही टोटल येते तर याचे टोटल पर्सेंटेज येतात 55.2%। तर अशा पद्धतीने हे तुमचे पर्सेंटेज काढले जातील आणि मग ठरवलं जाईल की हे पर्सेंटेज अबाव 45 आहेत का, तर आहे, तर तो मुलगा पुढे फॉर्म भरू शकतो किंवा त्याच्यामध्ये म्हणजे काढले जातील, म्हणजे पुढे तुमचं सिलेक्शन करताना ती ही प्रोसेस वापरली जाणार आहे। पहिली गोष्ट ठीक आहे, तुम्ही काढू शकता या पद्धतीने तुमची ती गणण्यात येणार आहे। ओके, पहिली गोष्ट झाली, हा पण फॉर्म्युला म्हणजे 10 पॉइंट ग्रेडिंग साठी आणि 7 पॉइंट ग्रेडिंग साठी, तर पहिली गोष्ट क्लिअर झालेली आहे। नंतरचा पॉइंट बघा, उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी किती क्रायटेरिया दिलेत बघा। आता दुसरा आहे माध्यमिक शालांत।
ठीक आहे, म्हणजे HSC आपली 12वी जी आहे किंवा आपली 10वी माध्यमिक शाळेनंतर म्हणजे 10वीच आपल्याला म्हणायचं, सॉरी, SSC असेल किंवा पुढे एनी ग्रॅज्युएशन करताना तुमचा मराठी विषय असेल किंवा इंग्रजी असेल, 10वी मध्ये तुमचा मराठी किंवा इंग्रजी असेल तर त्याला 100 गुणांचा पेपर असला पाहिजे, तो म्हणजे 100 गुणांचा पेपर दिलेला असला पाहिजे, तरच तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकता. शैक्षणिक अर्हता ही पण याच्यामध्ये काउंट केली आहे. उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी आणि मराठी लेखनाचे, टंक लेखनाचे, पूर्वी जरी नाव लिपिक असेल ना, लिपिकांचं काम काय असतंय, आपल्याला टायपिंगचं बऱ्यापैकी काम त्याच्यामध्ये येतच, मग तुम्हाला त्यासाठी 30 शब्द प्रति मिनिट तुमचं स्पीड असलं पाहिजे. आणि जे विद्यार्थ्यांचा डाऊट आहे की 40 वर्ड्स पर मिनिट असेल तरी ते सुद्धा चालेल, सो काही हरकत नाही, पण 30 शब्द प्रति मिनिट असायला पाहिजे. नंतर बघा, आता MSCITचं सर्टिफिकेट निडेड आहे, इथं MSCITचं सर्टिफिकेट असायला हवं आहे, बट नसेल तरी काही हरकत नाही. एक्झाम झाली, दिली, सिलेक्शन झालंय, त्याच्या तुम्ही जॉईन झालात त्याच्या 2 वर्षाच्या पिरियड मध्ये दिलं तरी चालेल, ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, किंवा जर MSCIT नाहीये तर तुमच्याकडे हे जरी असेल तरी चालेल. बघा इथं किंवा म्हणून मेन्शन केलंय आणि सांगितलंय, ओके, आणि म्हटलंय त्यांनी इथे, म्हणजे ते असेल तरी पण चालेल. केलेले सांग, बघा इथं काहीतरी पर्टिक्युलर नंबर्स दिलेत. शासन पूरक पत्र क्रमांक मातंस, ठीक आहे, दिनांक 16/7/18 मध्ये नमूद केलेल्या संगणक माहिती तंत्रज्ञानाचा विषयक परीक्षा उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, असं पण सांगितलंय. बघा, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनाने या संदर्भात यापुढे वेळोवेळी निर्गमित केलेल्या व बृहन्मुंबई महानगरपालिकेने अंमलात आणलेल्या परिपत्रकातील तरतुदी लागू होतील असं त्यांनी सांगितलंय. हे नंतरचे काही गोष्टी आहेत ना, शैक्षणिक अर्हतामध्ये काउंट केल्या जातात, प्रेफरन्स वगैरे देण्यासाठी पण याचा विचार केला जातो. ओके, त्यानंतर दुसरा पॉइंट बघा, मेन 4th मधला हा एक पहिला पॉइंट आणि हा दुसरा पॉइंट आहे. उमेदवाराला संगणकातील पहिली गोष्ट बेसिक नॉलेज असणं महत्वाचं आहे. ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस आणि सॉफ्टवेअर, ईमेल आणि इंटरनेट इत्यादींविषयी उत्तम ज्ञान असावे, ठीक आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला बेसिक नॉलेज पण नाही, उत्तम नॉलेज असायला पाहिजे, तर तुम्ही याच्यासाठी ऍप्लिकेबल असाल किंवा तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला ते काय म्हणतात सिलेक्ट करून घेतील, ठीक आहे, किंवा तुमची निवड करतील. आता इथं अजून एक पॉइंट म्हणजे बघा, कार्यकारी सहाय्यक संवर्गात नेमणुकीसाठी उपरोक्त नमूद केलेले शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. तथापि उमेदवाराजवळ उपरोक्त 4 मध्ये नमूद केलेली संगणक विषयक अर्हता नसल्यास नियुक्ती दिनांकापासून 2 वर्षाच्या आत जसं की मी तुम्हाला सांगितलं सादर करणे अर्हता प्राप्त करणे आवश्यक राहील, अन्यथा त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल, ठीक आहे. तर 2 वर्षाच्या आत नाही दिला तर सेवा समाप्त करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता पुढे आपल्या वयोमर्यादा महत्वाची आहे, ती पण जाणून घेऊयात. आणि कोण याच्यासाठी पहिली गोष्ट, एक मेन छोटासा एक पॉइंट आहे, शेवटी तुम्हाला सांगते. बघा, आता मध्ये न्यूज मध्ये खूप त्याच्याबद्दल चर्चा चालू होती, आता फायनली त्याच्यावरती काहीतरी स्टँड घेतला तर हे बेस्ट असेल. बघा, बेस्ट आहे अराखीव खुला म्हणजे जनरल कॅटेगरी मधले विद्यार्थी आहेत, किमान वयोमर्यादा 18 आहे आणि जास्तीत जास्त कमाल वयोमर्यादा 38 आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 वर्ष किमान, 43 वर्ष कमाल वयोमर्यादा आहे. माजी सैनिक उमेदवारांसाठी सशस्त्र दलात केलेले सेवा असेल तर प्लस 3 वर्षाचा त्यांना काय एक्सटेन्शन दिलेला आहे. कमाल वयोमर्यादा त्यांना 45 वर्षापर्यंत वाढवून दिली. ओके, नाव माजी सैनिक दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्षच क्रायटेरिया आहे, असेल तरी चालेल. प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी 18 वर्ष किमान, 45 वर्ष कमाल. भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी, खेळाडू उमेदवारांसाठी इथं वेगळी आहे बघा, भूकंपग्रस्तांसाठी 18 किमान आहे आणि 45 कमाल वयोमर्यादा आहे. खेळाडूंसाठी 18 किमान, 43 कमाल वयोमर्यादा आहे. अंशकालीन पदवीधर असतील, सुशिक्षित बेरोजगार असतील तर उमेदवारासाठी 18 कमाल आणि किमान 55 वर्ष वयोमर्यादा आहे. सगळ्यात जास्त वयोमर्यादा इथं दिसतीये. अनाथ उमेदवारांसाठी 18 वर्ष किमान आणि 43 वर्ष कमाल आहे. दिव्यांग उमेदवार असतील तर 18 वर्ष किमान, 45 वर्ष कमाल वयोमर्यादा आहे. स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य उमेदवार असेल तर 18 वर्ष किमान आणि 45 वर्ष कमाल इतकी वयोमर्यादा आहे. आता ही वयोमर्यादा आपल्याला व्यवस्थित कळाली आहे. तर मेन पॉइंट जो बेसिक तुम्हाला मला महत्त्वाचा सांगायचा होता तो म्हणजे बघा इथं सांगते, तथापि उन्नत व प्रगत गटांमध्ये, उन्नत आणि प्रगत म्हणजेच
आपण म्हणतो उन्नत आणि काय म्हणतात प्रगत गटांमध्ये न मोडणारे जे काही आपले पर्टिक्युलर कॅटेगरीज असतात त्यांना आपण नॉन क्रीमी लेअर मधून आपण सर्टिफिकेट काढून फॉर्म भरतो, पण जे या गटात मोडतात असे जे काही आहेत मग त्या जातींमधले व्यक्ती सांगितलेत बघा. विमुक्त जाती अ गट सांगितलाय, भटक्या जमाती ब गट, भटक्या जमाती क गट आणि भटक्या जमाती ड गट किंवा विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्ग उमेदवार जे आहेत त्यांना मागासवर्गीयांसाठी असलेले वय, परीक्षा शुल्क, सवलत अथवा अन्य कोणत्याही सवलतीस पात्र नाहीत. ठीक आहे, म्हणजे ते परीक्षा शुल्कामध्ये क्रीमी लेअर मध्ये मोडणाऱ्यांनी एक्झाम देऊ शकतात, असं काही नाहीये की एक्झाम देता येणार नाही, पण त्यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत नाहीये, वयामध्ये सवलत नाहीये आणि कोणत्याही सवलतीस ते पात्र नाहीत असं त्यांनी सांगितलंय. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत असलेले कर्मचारी त्यांच्यासाठी वयोमर्यादेमध्ये अट नाहीये. त्यांची खाते प्रमुखांचे अर्ज सादर करावयाच्या दिनांकापूर्वीच ना हरकत प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य राहील. हे इतका महत्त्वाचा डेटा तुम्हाला मी आता इन डिटेल व्यवस्थित सविस्तर सांगितला. तर आता तुम्ही फॉर्म भरू शकता. तुमची शैक्षणिक अर्हता माहिती आहे, वयोमर्यादा तुम्हाला माहिती आहे. ऑल द बेस्ट सर्वांना. एक्झामसाठी फॉर्म फिलिंग डेट जे आहे ते तुम्हाला काय आता फॉर्म फिलिंग डेट तुमची सुरू होते. अजून आता बरेच दिवस ही फॉर्म फिलिंग डेट चालू राहणार आहे. न विसरता तुम्ही किंवा तुमचे फ्रेंड असतील त्यांना एकदा अपडेट करा, फॉर्म भरून घ्या. अजून काही जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या इन्फिनिटीच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक गुगल फॉर्म दिला, त्या ठिकाणी तुमची बेसिक माहिती एकदम भरा आणि मग तुम्ही डायरेक्टली आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू ॲक्च्युली ती माहिती भरल्यानंतर. तर तुम्हाला जर अजून काही डाऊट आला तर तुम्ही तो आधी फॉर्म भरून घ्या, म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांचं निवारण या ठिकाणी होईल. तर आपल्याकडे बृहन्मुंबई महानगरपालिका याच कार्यकारी सहाय्यक या पदासाठी 1846 जागा ज्याच्यासाठी आलेत आता, त्यासाठी आपल्याकडे बॅच सुरू होते. तर एक्झॅक्ट IBPS पॅटर्न नुसार ही बॅच होणार आहे. तुम्हाला एक्झामचा पॅटर्न पण मी सांगितला होता, त्यानंतर तो बेसिक मध्ये थोडक्यात तुम्हाला एखादा व्हिडिओ पण मी अपलोड करेल की त्या पद्धतीने कसा अभ्यास करायचा हे तुम्हाला त्यामध्ये योग्य मार्गदर्शन केलं जाईल. महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक वर्ग तुम्हाला इथे दिसत आहेत. तर या पद्धतीने टेस्ट सिरीज पण तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे. PDF मध्ये नोट्स तुम्हाला मिळतील. तर लेक्चर मोबाईल आणि लॅपटॉपवर दोन्ही पद्धतीने तुम्हाला बघता येईल. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर या ठिकाणी पटकन कॉन्टॅक्ट करून घ्या. बॅच लवकरच सुरू होणार आहे. न विसरता बॅच आधी जॉईन करून बेसिक कंप्लीट करून घ्या, कारण एक्झामची डेट कधी पण येईल आणि तुम्ही तोपर्यंत प्रिपेअर असायला हवं. ठीक आहे, कॉम्पिटिशन खूप हाय आहे, त्यामुळे तुमच्याकडून 100% देऊन तुमची तयारी 100% तयारीत राहायला हवं आणि मग डायरेक्ट पेपरला जाऊन तर तुम्हाला क्लिअर करायचं आणि पोस्ट मिळवायचे हे तर ध्येय आपलं असायलाच पाहिजे. ठीक आहे, तर बॅच जॉईन करायची असेल तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा आणि फटाफट ॲडमिशन कन्फर्म करा. ओके, थँक्यू.